ओम फट. कुठे आहे तो आत्मा? अरे देवा, म्हणजे आज तुम्हाला बोलावलं का त्या आत्म्याने? मला बोलावलं म्हणजे? मला सांगा, खाली तुम्हाला कोण भेटलं आल्या आल्या? ते धोतर नेसलेले काका. म्हणजे ते फोटो मधले काका दिसले? हो. का काय झालं? तुम्हाला ती बाई दिसली का? बाई? कोण बाई? तुम्ही कोण? ओळखलं नाही मला? 1513 वर्षापासून मी इथेच राहते. 1513 वर्ष? तिकडे कोणाशी बोलताय तुम्ही? अहो ह्या काय त्या बाई? कोण? कुठे आहेत? ह्या उभ्या आहेत ना त्या तिथे. नाही. तिकडे तर कोणच दिसत नाहीये. तुम्हाला दिसतं कोण तिकडे? हा देवकी, आय थिंक त्या आल्या. आल्या असतील. कोण कोण आले असतील? राणी इंदुमती. ती जनरली येत नाही या रूम मध्ये, पण दिस टाइम आल्या. काय? तुमच्याशी बोलतायत त्या? हो बोलतायत ना. बोलून घ्या हा, नंतर संधी मिळणार नाही. म्हणजे त्याचं काय आहे ना, ही राणी इंदुमती आणि ते खाली धोतर घातलेले धोंडोपंत आहेत ना, ते दरवर्षी एका मांत्रिकाला बोलवतात आणि त्याचा बळी देतात. बळी? हा. म्हणजे ते खाली होते ते? हो हो तेच. आणि तुम्हाला दिसतायत ना त्या इंदुमती. हो वाचवा मला. अहो वाचवा काय, आम्ही काय वाचवणार आहे? तुम्हीच आम्हाला वाचवा. ते खाली दिसतायत ना धोंडोपंत, तेच भूत आहेत. कशावरून? अहो त्यांना फोटोच नाही का पाहिलं तुम्ही? 25 वर्षांपूर्वीच गेले ते. आता गेलेला माणूस असा समोर दिसतो का खरा? जा 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 जा, खाली ते आहेत ना तेच भूत आहेत. जा जा, पळवा त्यांना. ओम फट. हो. झालं ना आपलं काम. ते तर आहेच. बहुतेक झालेलं दिसतंय. सोडणार नाही मी तुला. नाही सोडणार तुला मी आज. अरे इंदुमतीने तू माझा बळी द्यायला निघालास काय? सोडणार नाही मी तुला. अरे अरे कोण इंदुमती? काय चाललंय काय हे? अरे तुझ्यासारखे खूप भूत पळवलेत मी. निघ इथून. अरे तुम्ही दोघं बघताय काय? तुमच्या समोर मला मारतोय तो. हकला याला. निघ इथून. जा इथून. ओम फट. भोंदू निघाला मांत्रिक. खोटारडा कुठला? तो खोटारडा निघाला असला तरी मी असताय द ओरिजिनल धोंडोपंत खेतखळ. काल तो मांत्रिक आला होता त्यावेळेला ते कांगारू काय करत होता आपल्याकडे? सत्यानाश. अहो दादांना आवडतो ना तो, त्यांनीच बोलावून घेतलं होतं. आता त्यांनीच बोलावलं म्हणल्यावर आम्ही काय म्हणणार ना. आणि तुमचं तरी कुठे ना. हो माहितीये. अवाजवी बडबड करू नका. घ्या अप्पा, गरम गरम पुऱ्या घ्या. आई तुम्हाला देऊ? नको, होऊ दे यांचं. अरे मीठ काय 500 रुपये किलो झालंय का? नाही का हो? मग मीठ घालण्यात एवढी कंजूसी का केली? साधी बटाट्याची भाजी करता येत नाही तुम्हाला सुनबाई? अहो कधीतरी होतं असं कमी जास्त. तुम्ही वरून लावून घ्या ना मीठ. जे काम करायला बुद्धीचा तसुभरही वापर करावा लागत नाही
त्यात चूक होतेच कशी मी म्हणतो. अहो स्वयंपाक करताना प्रत्येक पदार्थाचा अंदाज आणि प्रमाण समजायला बुद्धी लागत नाही का? अजिबात नाही. डोळे मिटूनही काम करता येईल असं हे काम आहे. आणि त्यात सुद्धा आमच्या घरातल्या बायका चुकतात. कहर आहे सगळा कहर. अगं कल्पना, पुढच्या वेळेस पासून नीट लक्ष देऊन मीठ घालत जा. हा लोणचं तरी आहे का घरात? अहो आहे ना. कल्पना वाढ ग त्यांना लोणचं. हो हो. आज दादांचं काम वाढणार आहे खूप. काय म्हणाला? नाही, सईकडे थोडं काम होतं माझं. नंतर जाऊन येते. आज नचिकेतकडे जाऊन गरमागरम भजी करून देणार आहे त्या दोघांना. वा सई वा, ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. हो ना, म्हणूनच भ्रमणध्वनी केलाय. तू सुद्धा ये. अगं आय वुड लव्ह टू, पण काय करू? वर्क फ्रॉम होम असलं ना तरी खूप काम आहे ग. लॅपटॉप समोरून ना हलता पण येत नाही. एक काम करते, आज फोटो पाठवतो, आपण त्याच्यावरच काम चालून घेऊया. रिचा, तू सुद्धा ना बावळट आहेस. भजी खाण्यासाठी असतात, बघण्यासाठी नाही. आय नो अगं, पण काय करू? पण खरंच असं तू ना माझी खरंच बेस्ट फ्रेंड आहेस. तुझ्यासोबत भजी खाल्ल्याशिवाय ना रेनी सीझन चालू झालं असं वाटतच नाही. हॅलो सई, ऐकतेस ना? बघते. काय बघतेस? काय झालं सई? नाही झालं काही नाही, पण होणार आहे लवकरच. काय? हॅलो सई, हॅलो. आता क्रांती होणार. Vegetable prices go through the roof. Continuous increase in the prices of fuel have affected the sales of the items in the vegetable and fruit market. सुप्रभात दादा. Good morning, my boy. Have a wonderful day. गुंड्या, तुला हा न्यूजपेपर वाचायला हवाय का? छे छे, इंग्रजी वर्तमानपत्र अजिबात नाही. नको वाचू. मी तुला काहीतरी वेगळं वाचायला देणार आहे. काय? आय एम गोइंग टू गिव्ह यू माय विश लिस्ट. म्हणजे इच्छा यादी का? इच्छा यादीपेक्षा विश लिस्ट हा शब्द ऐकायला चांगला वाटतो. सगळीकडे तुझा मराठीचा अट्टहास नको. गुंड्या, वाचती. इट हॅज 3 गोल्डन विशेस. त्या जर तू पूर्ण केल्या की लगेच तुम्ही जाणार? गुंड्या, तू मला घालवायला आतुर झालेला दिसतोस. नाही, तसं नाही दादा. म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असंच मला वाटतंय ना. ठीक आहे, पण या सगळ्या इच्छा तंतोतंत तू पूर्ण केल्यास तरच मी जाईन. मुद्दाम मराठीत लिहिलंय, नाहीतर तू म्हणशील इंग्रजीत लिहिलंय, मला काही कळलंच नाही, त्यामुळे मी इच्छा पूर्ण करू शकलोच नाही. तू कोणतीही कारण देऊ नयेस याची चोख व्यवस्था मी केलेली आहे. गुंड्या, बघत काय बसलायस? वाचते आता. हो हो, माझ्या आत्म्याला पुढे गती मिळावी म्हणून तुझ्याकडून 3 गोष्टींच्या पूर्ततेची अपेक्षा आहे. दादा, गतीमधला ती हा ऱ्हस्व नाही, दीर्घ असतो. तसंच 3 गोष्टी म्हणजे त्यातला ती हाही दीर्घ असतो. गुंड्या, माझ्या ह्रस्व दीर्घाच्या चुका काढण्यापेक्षा एक दीर्घ श्वास घे आणि इच्छा वाच. पहिली इच्छा, मला तुझ्या हातची बटाट्याची भाजी खायची आहे.
दादा अहो कसं जमणार हे मला? मी आतापर्यंत कधी साधा काढा सुद्धा केलेला नाहीये हो. गुंड्या, लोक आपल्या जन्मदात्यासाठी काय वाटेल ते करतात, तू साधी बटाट्याची भाजी करू नयेस? भात मोडा. हो, दुसरी इच्छा, माझ्याबद्दल थोडक्यात इंग्रजीत बोलून दाखवायचं. अशक्य आहे, केवळ अशक्य. मी कदापिही इंग्रजीतून बोलणार नाही. नको बोलूस, नको बोलूस. मग मी कायम इथेच राहणार. मला कधीही मुक्ती मिळणार नाही. तिसरी आणि शेवटची इच्छा, सईसाठी एक योग्य मुलगा बघून लवकरात लवकर तिचं लग्न लाव. दादा, दादा ही इच्छा तर मला मान्यच आहे. आणि तुम्ही येण्याआधीच मी वर संशोधन करायला सुरुवात केलेली आहे. फक्त या घराला साधेसा असा वर मिळायला हवा. मिळेल, नक्की मिळेल. अनेकदा प्रश्नांची उत्तरं अगदी आपल्या जवळपास लपलेली असतात, पण ती आपल्याला नीट शोधावी लागतात. नुसतं हो नकोय. आज संध्याकाळी बटाट्याची भाजी करायची. उद्या सकाळपर्यंत मला माझ्याबद्दलची इंग्रजी वाक्य हवीत. आणि सईच्या लग्नाबद्दल काय करायचं ते मी तुला सांगेन. जर ठराविक वेळेत या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर मी इथेच राहीन. कीप दॅट इन युअर माइंड. गुंड्या, हे आता बटाटे चिरायला. सई, व्हॉट हॅपन? व्हाय आर यू क्राइंग? अरे कांदा चिरते ना नचिकेत मी. कांदा तिखट आहे म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. रडत नाहीये मी. नाही नाही नाही, इवन ऑनियन्स कांट मेक यू क्राय. दे इकडे. अरे थांब, हे सगळं जाऊ दे. मला एक विचारायचं आहे नचिकेत तुला. काय? मगाशी शैलेश काका आणि आजी तुझ्या घरी आले होते ना? देवकी and मायकल कधी? सांगतो ना कधी आले ते. तू कुठे पाहिलं? मी मगाशी त्यांना तुझ्या घरात शिरताना बघितलं. सांग का आले होते ते? नाही बरसत ना. येऊ शकतात. नचिकेत, स्वदेशी केतकरांच्या घरातली माणसं असं कधीही परदेशी मुलाच्या घरी येणार नाही हे तुलाही माहिती आहे ना? खरं सांग का आले होते ते? व्हॉट आर यू ट्राइंग टू सेव्ह? डाऊन घेते तू माझ्या? फ्रेंड्स आहेत माझे. फ्रेंड्स आहेत. पूजा बोर्ड आहे ना तो, ते स्पिरिट्ससाठी यूज करतात ना ते बोलण्यासाठी. ते बघण्यासाठी आय इन्व्हायटेड हिम. माझा तर या सगळ्या गोष्टींवर विश्वासच नाहीये. म्हणजे व्हॉट डू यू थिंक? मायकल ऍक्टिंग करतोय? नाही, अगदीच तसं नाही, पण या सगळ्याचं काय कारण आहे हे मी शोधून काढलं. सही. दिस इज नॉट राईट. म्हणजे एव्हरी इन्फॉर्मेशन आपल्याला असलीच पाहिजे असं नाही ना. एव्हरीथिंग हॅज अ राईट टाइम. पण तरी शैलेश काका अप्पांना असा त्रास का देईल? एक्झॅक्टली, दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. आता ते काय रिझन आहे ते तुला, आय मीन आपल्याला माहिती नाही ना. देवकी. देवकी. Hi, she is here with me. Yeah. What are you saying? Okay. येतो. देवकीने आपल्याला बोलवलंय. She's saying that there is a never before experience waiting for us. चला. आधी बटाटे स्वच्छ धुवून घ्यावे. बटाटे धुतले. बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कांदे उभे चिरायचे. काय हो? कांदे उभे चिरून घेतलेत का? हे काढलेत आता फक्त. बर. बटाटे स्वच्छ धुवून घ्यावेत असा उल्लेख आहे याच्यात. पण कांदे धुवून घ्यावेत असा उल्लेख नाहीये.
मग काय असेच स्वच्छ न करता कांदे त्या भाजीत टाकायचे का? अहो कांदे धुवून नाही घेत कोणी. आणि तुम्ही आधी जरा ती कृती नीट वाचता का? म्हणजे असले प्रश्न नाही पडणार तुम्हाला. हे घ्या उभे चिरा. हो. आणि तसंही स्वयंपाकाला काय लागतंय हो. तुम्ही अगदी डोळे मिटून जरी बनवलीत ना तरी अगदी चविष्ट बनणार आहे तुमच्या हातची भाजी. हो की नाही का कल्पना? हो हो हो. टोमणे मारताय मला तुम्ही? अहो मी कशाला टोमणे मारू. खरं तर ना एवढं साधं काम सांगून मामनजींनी तुमच्या बुद्धिमत्तेचा अपमानच केलाय. बरोबर की नाही ग कल्पना? हो बाई अगदी. नाही म्हणजे हो म्हणजे आता तेल घालून कढईत तेल घालून मोहरी तडतडू द्यावी. अहो पुरे पुरे पुरे. अहो एवढं तेल ओतलं तर ते बटाटे पोहतील ना. तुम्ही नका मला सांगू काही, मला कळतंय तेवढं. अहो मी एवढंच सांगायला आले होते की जरा लवकर करा. म्हणजे मामनजी वाट बघतायत ना गुंड्याच्या हातच्या भाजीची. तुम्ही मला गुंड्या म्हणू नका हो. अहो मी कुठे म्हणते, मामनजीच म्हणतात ना गुंड्या. दादा नमस्कार करतो. हे जॅक्सन माझ्या कशाला पाया पडतोय? मायकल इट्स यू. आय थॉट दादा आहेत. दादांनी अप्पांना कामाला लावलं आणि ते गेले. ही का न बोलता निघून गेली? दादाचं स्पिरिट तुझ्यामध्ये येतं अँड देन यू कॅन टॉक टू एव्हरीवन. हे बिलीव्ह नाही होत तिला. अरे बापरे. आणि आय थिंक शी हॅज अ डाऊट ऑन अस. आपल्याला केअरफुल राहायला पाहिजे. अरे बापरे, हिला जर का कळलं आणि हिने जर अप्पांना सांगितलं ना तर अप्पा मला फासावर चढवतील. अहो अहो आधी ते आज कमी करा जरा. आज कमी करा. आज आहे ना जाळ कमी करा जरा. उजवीकडे नाही हो डावीकडे फिरवा. त्याच्यात काही डोकं लागत नाही हो फार. मी डोकं चालवायचं का नाही ते बघतो. तुम्ही तुमचं तोंड चालवू नका. गप्प उभ्या राहा तिथं. गोडा मसाला कुठं आहे? आई काल मसाला केलेला कुठे ठेवला? अगं तिकडेच तर आहे. हा अहो तुमच्या डाव्या बाजूला तो डबा आहे ना डाव्या हाताला. डावा. हा इकडे. आता तो घाला. आपण मी करू का तुम्हाला मदत? हा अगं नको नको. म्हणजे काय दादांच्या जर सगळ्या अटी यांनी पूर्ण केल्या नाहीत तर दादा चिडतील ना. आणि तसंही भाजी करायला फार डोकं नाही लागत ग. तू जा बघू साई. उगाच इथे गर्दी करू नको. जा जा जा. हा कांदा गुलाबी झाला की बटाट्याच्या फोडी टाका. काका हे सगळं काय चाललंय? कुठे काय? तू अप्पांना का त्रास देतोयस? अगं नाही नाही, मी जे काही करतोय ते दादांमुळे. म्हणजे ते माझ्याकडनं करवून घेत आहेत. हो मग मी आत्ता तुझ्याशी काका म्हणून बोलल्यावर तू लगेच कसा काका झालास? सत्यानाश.